सर्वांना सप्रेम नमस्कार। मी रवींद्र पवार दीपस्तंभ कला अकॅडमी मध्ये पुनश्च एकदा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहे। बंधूंनो आणि भगिनींनो, आपण यापूर्वी प्रभावी सूत्रसंचालन कसं करावं या अनुषंगाने 2 व्हिडिओ तयार केलेले आहेत। त्यातला पहिला व्हिडिओ होता की कुठल्याही सभा समारंभामध्ये श्रोतृ वृंदांचं तथा आलेल्या सर्व पै पाहुण्यांचं सन्माननीय मान्यवरांचं उपस्थित बंधू भगिनींचं शब्द सुमनांनी कसं स्वागत करायचं। आणि त्यानंतर आपण दुसरा जो व्हिडिओ पाहिला, जो दुसरा व्हिडिओ आपण तयार केला तो होता की कोणत्याही कार्यक्रमामध्ये, कोणत्याही सभा समारंभामध्ये कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने कशी करायची आणि त्या अनुषंगाने कोणत्या चारोळ्या कशा वापरायच्या, आपण प्रभावी सूत्रसंचालन कसे करावे या अनुषंगाने हा तिसरा व्हिडिओ तुमच्यासाठी मी जो घेऊन आलेलो आहे तो आहे की कोणत्याही कार्यक्रमामध्ये विचार मंचावर उपस्थित असलेल्या सर्व सन्माननीय मान्यवरांचं स्वागत कसं करायचं, त्यांचा सन्मान कसा करायचा आणि त्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे। बंधूंनो आणि भगिनींनो, ज्यावेळेस आपण कोणताही कार्यक्रम करतो, स्वातंत्र्य दिन असेल, प्रजासत्ताक दिन असेल, एखादा उद्घाटनाचा कार्यक्रम असेल, निरोप समारंभ असेल, पारितोषिक वितरण असेल किंवा कुठलाही कार्यक्रम असेल, या कार्यक्रमामध्ये मान्यवरांची उपस्थिती ही असतेच असते आणि मान्यवरांचा सन्मान हा ठरलेला असतो। आता तो सन्मान कसा करायचा, काय देऊन करायचा हे संयोजकाच्या हातामध्ये असते। बऱ्याच वेळा सन्माननीय मान्यवरांचा सन्मान हा पुस्तक देऊनही केला जातो, एखादं छोटंसं रोपटं देऊनही मान्यवरांचा सन्मान केला जातो, कधी कधी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला जातो, तर कधी कधी फक्त पुष्पगुच्छच दिला जातो। अशा वेगवेगळ्या पद्धतीने, तर कधी कधी छोटासा कार्यक्रम असेल तर गुलाब पुष्प देऊन देखील आपण सन्माननीय मान्यवरांचं स्वागत तसा सन्मान करत असतो। तर ते काय करायचं आहे, कसं करायचं आहे हे संयोजक नियोजन करतील, परंतु सूत्रसंचालकाला हे माहिती पाहिजे की आपण सन्माननीय मान्यवरांचा नेमका सन्मान काय देऊन करणार आहोत। दुसरी गोष्ट की जो सन्मान आपण त्यांना पुष्पगुच्छ, शाल वगैरे देऊन करणार आहोत ते व्यवस्थित ठेवलेलं आहे का। आता बऱ्याच वेळा काय होतं की सन्माननीय मान्यवरांचा नामोल्लेख करून ते इथं उभे असतात आणि आपण इकडे सूत्रसंचालक सांगतो की सन्माननीय मान्यवरांचा या ठिकाणी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सन्मान केला जात आहे, आणि तिथं शालच सापडत नाही, कुणाला पुष्पगुच्छ कुठे ठेवला हेही सापडत नाही, आणि पुन्हा एकदा मग कार्यकर्त्यांची चिडचिड होते आणि पुन्हा एकदा लोकांचं हसू होतं। तर अशा गोष्टी होऊ नयेत म्हणून नियोजन असलं पाहिजे। ज्या ठिकाणी सन्मान आपण करत आहोत त्या ठिकाणी त्या सन्मानासाठी शाल आणि पुष्पगुच्छ घेऊन येण्यासाठी काही मुली असाव्यात किंवा महिला असाव्यात, त्यांच्या हातामध्ये ट्रे असावा, या सगळ्या गोष्टींचं परफेक्ट नियोजन पाहिजे, म्हणजे कार्यक्रम दिसायला सुंदर दिसतो, आकर्षक दिसतो आणि खूप सुंदर असतं। तर असो कुठल्याही कार्यक्रमामध्ये आपण या ठिकाणी सन्माननीय मान्यवरांचा कसा नामोल्लेख करायचा, त्यासाठी कुठल्या चारोळ्या वापरायच्या आणि त्यांचं स्वागत कसं करायचं या अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत। तर स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम आहे असं आपण समजूया, आणि आजच्या भारतीय स्वातंत्र्याच्या 77व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपण सन्माननीय मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान करणार आहोत। कार्या फुले असे महान, कार्या फुले असे महान, वर्णू किती महिमा छान, कार्या फुले असे महान, वर्णू किती महिमा छान, करिता मुजरा ठेवून मान, स्वीकारावा सत्कार घेऊन सन्मान, स्वीकारावा सत्कार घेऊन सन्मान। आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या संस्थेचे प्राचार्य सन्माननीय बाजीरावजी पाडळे सर यांचा सन्मान आपल्या आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या गावचे सरपंच सन्माननीय अमुक 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 यांच्या हस्ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात येत आहे। सन्माननीय मान्यवरांनी आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये मान्यवरांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचं आहे असं म्हणून आपण त्या ठिकाणी जोरदार चांगल्या पद्धतीने सूत्रसंचालन करू शकतो। परंतु हे करत असताना एक लक्षात ठेवा की विचार मंचावर बसणाऱ्या सन्माननीय मान्यवरांचा
सन्मान करत असताना अगोदर कुणाचा करायचा आहे, नंतर कुणाचा करायचा आहे, हा साधारणपणे उतरत्या क्रमाने ती लिस्ट आपल्याकडे असली पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण ज्यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करणार आहोत त्यांची एक लिस्ट आपल्याकडे उतरत्या क्रमाने असली पाहिजे. म्हणजे त्या उंचीच्या सन्माननीय मान्यवरांची जोडी लावून आपल्याला सन्मान करताना अडचण येत नाही. नाहीतर कुणीतरी कानात येऊन सांगणार यांच्या हस्ते करा, त्यांच्या हस्ते करा, मग तिथं गडबड होते. ज्यांच्या हस्ते ज्यांचा सन्मान व्हायला पाहिजे होता त्यांचा होत नाही आणि मग कार्यक्रम संपल्यानंतर संयोजकातल्या कार्यकारिणीमध्ये पुन्हा तू महिमय होते आणि त्याचं सगळं खापर हे निवेदकावर तथा सूत्रसंचालकावर फोडलं जातं. म्हणून अगोदरच ही लिस्ट सगळी तयार असावी. पुढचा लगेच सन्माननीय प्रमुख पाहुण्यांचा आपल्याला या ठिकाणी सन्मान करायचा आहे. तर मग पुन्हा एखादी चारोळी बोलायची. सोन्या चांदीच्या कोंदणात, सोन्या चांदीच्या कोंदणात प्रकाशतात हिरे, सोन्या चांदीच्या कोंदणात प्रकाशतात हिरे, मान्यवर म्हणून शोभतात आपण सत्कार मूर्ती खरे, आपण सत्कार मूर्ती खरे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्यांना आपण निमंत्रित केलेला आहे ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सेनानी सन्माननीय आदरणीय अमुक 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 यांचा नामोल्लेख करायचा आणि यांचा सन्मान आपल्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय अमुक 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 यांनी करावा. अशा प्रकारची मी त्यांना विनंती करत आहे. सन्माननीय मान्यवरांचं पुनश्च एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये मनपूर्वक अभिनंदन, हार्दिक स्वागत. अशा पद्धतीने आपल्याला सूत्रसंचालन करत असताना मान्यवरांच्या या सत्कार समारंभासाठी वेगवेगळ्या चारोळ्या वापरायच्या. पुन्हा आणखी चारोळ्या आपण वापरू शकतो आणि मान्यवरांना निमंत्रित करू शकतो. तर अतिथी देवो भव ही संस्कृती आहे भारताची, अतिथी देवो भव ही संस्कृती आहे भारताची, आगमन मंडपी आपुले लगबग ही सत्काराची. आता आपण या सुंदर अशा कार्यक्रमामध्ये सन्माननीय मान्यवरांचा सन्मान करून कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. असं म्हणून आपण मग एक एक मान्यवरांचा नामोल्लेख करत त्यांचा देखील सन्मान करू शकतो. आणखी चारोळ्या वापरू शकता तुम्ही. आपुल्या या आगमनाने हर्षमणी तो दाटला, आपुल्या या आगमनाने हर्षमणी तो दाटला, प्रांगणी हा गोतावळा बघा तो सत्कारास जमला, तो सत्कारास जमला. कार्यक्रमाला आली शोभा सारे सभा मंडपी झाले गोळा, कार्यक्रमाला आली शोभा सारे सभा मंडपी झाले गोळा, कृत कृत ही मंडळी झाली करुणी स्वागत सत्कार सोहळा, करुणी स्वागत सत्कार सोहळा. तेव्हा आजच्या या सत्कार सोहळ्यासाठी आपण सर्वजण आतुर आहोत. सन्माननीय मान्यवरांचा आपण सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. असं म्हणून या ठिकाणी सत्कार समारंभाला तुम्ही सुरुवात करू शकता. खूप चारोळ्या असतात, खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला बोलता येईल. फक्त सन्माननीय मान्यवरांचा नामोल्लेख करत असताना मी नेहमी सांगत असतो की त्यांचा पदाचा पहिला उल्लेख करा, नंतर सन्माननीय असा उल्लेख करा आणि नंतर मग त्या मान्यवरांचा नामोल्लेख करा. उदाहरणार्थ समजा तुम्हाला एखाद्या प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करायचा आहे आणि ते प्रमुख कोण आहेत, तर समजा असं गृहीत धरा की दीपस्तंभचे आपले प्रशिक्षक सन्माननीय रवींद्र पवार सर यांचा तुम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून सन्मान करायचा आहे. तर तुम्ही कसा करणार? तर आजच्या या सुंदर अशा कार्यक्रमासाठी ज्यांना आपण प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केलेलं आहे ते महाराष्ट्रातील एक चांगल्या पद्धतीचे प्रभावी वक्ते सन्माननीय रवींद्र पवार सर यांचा सन्मान आपल्या संस्थेचे सचिव सन्माननीय अमुक अमुक यांच्या हस्ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात येत आहे. तर अशा पद्धतीने आपण एखाद्याचा नामोल्लेख करून त्यांचा सन्मान करू शकतो. निमंत्रणाला मान देऊन आले सर्व अतिथीगण आपण, निमंत्रणाला मान देऊन आले सर्व अतिथीगण आपण, पुष्पगुच्छ हाती घेऊन सत्कार आहे सजले प्रांगण, सत्कार आहे सजले प्रांगण. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या चारोळ्या वापरा. चांगल्या पद्धतीने मान्यवरांचा नामोल्लेख कसं करायचं हे समजून घ्या आणि त्या अनुषंगाने तयारी करून एक उत्कृष्ट अशा पद्धतीचं निवेदन तुम्ही सत्कार समारंभाचं करू शकता. तर अशा पद्धतीचं एक उत्कृष्ट निवेदन करण्यासाठी सूत्रसंचालक या नात्याने मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. प्रभावी बोला, जग जिंका. पुन्हा भेटूया एका नव्या भागामध्ये, एका नव्या विषयाला आपण घेऊन येणार आहोत. तोपर्यंत सर्वांना मनापासून धन्यवाद. सर्वांना खूप खूप शुभेच्छा.